तर बघा मित्रांनो, विविध जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीची डेट आलेली आहे आणि 11 फेब्रुवारी 2026 पासून पोलीस भरतीचा ग्राउंड सुरू होत आहे. आणि पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी जे काही कागदपत्रे लागणार आहे, जे डॉक्युमेंट लिस्ट आहे, ते याप्रमाणे राहणार आहे मित्रांनो, आपण बघू शकतो. तर बघा आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, जसे की 10वी 12वीचं मार्कशीट, डिप्लोमा ते लागणार आहे. आपल्याला जन्माचा दाखला लागणार आहे. आपल्याला डोमेसाईल प्रमाणपत्र लागणार आहे. जे जातीचं प्रमाणपत्र आहे, कास्ट ते लागणार आहे. जे नॉन क्रिमिनलमध्ये येत असतील विद्यार्थी, त्यांना नॉन क्रिमिनल पण लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी असतील, तर व्हॅलिडिटी आपल्याला ठेवायचं आहे सोबत. संगणक परीक्षा उत्तीर्ण म्हणजे एम-एस-सी-आय-टी तुमची झाली आहे की नाही आहे, त्याचं सर्टिफिकेट ठेवा. जर एम-एस-सी-आय-टी आपली होऊन नसतील, तरी पण चालणार आहे. त्याच्यात काही अडचण येणार नाही आहे. आणि जे खेळाडू प्रमाणपत्र आहे, त्याचं जे पडताळणी अहवाल शासन निर्णय 17/3/2017 व दिनांक 11/3/2019 व दिनांक 1/7/2025 प्रमाणे जो खेळाडू प्रमाणपत्र आहे, ते पण तुमच्याजवळ असतील तर सोबत ठेवायचं आहे. जे महिला उमेदवाराकरिता जे बाल विकास विभागाचा शासन निर्णय आहे 4/5/2023 चा जे महिला उमेदवाराकडे असतील, तर ते पण आपल्याला ठेवायचं आहे सोबत. जे माजी सैनिकांचे डिस्चार्ज प्रमाणपत्र आहे, जे एक्स सर्व्हिसमॅन आहे, त्यांच्यासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र लागणार आहे. जे गृहरक्षक दलाकरता आवश्यक असलेले प्रमाणपत्र आहे होमगार्डसाठी, ते प्रमाणपत्र लागणार आहे. जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य, अनाथ असतील, अंशकालीन असतील, ई-डब्ल्यू-एस असतील, यांचे जे प्रमाणपत्र आहे, ते पण आपल्याला सोबत ठेवायचे आहे. त्याच्यासोबतच एस-सी-बी-सी प्रमाणपत्र, जे एस-सी-बी-सी विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी लागणार आहे. आणि जे एन-सी-सी प्रमाणपत्र धारक विद्यार्थी असतील, एन-सी-सी केलेले, त्यांनी एन-सी-सीचं जे सर्टिफिकेट आहे, ते लागणार आहे. त्याच्यासोबतच जे आधार कार्ड आहे, 5चा 5 फोटो आहे व्हाईट बॅकग्राऊंडचे. अशा प्रकारे हे डॉक्युमेंट लिस्ट राहणार आहे मित्रांनो. आणि अशाच नवीन-नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि Facebook, Instagram पेजवरून बघत असाल तर चॅनलला नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. धन्यवाद.